मी 2-3 वेळा घेतला रस्सा. चल ये बाय, भेटू नंतर कधी येऊ तेव्हा. इथपासून गाड्यांची लाईन लागली. CNG ला एवढी लाईन लागते. आता बरेचसे आहेत ना गोवा हायवेवरून इथे CNG भरायला येतात. इथे चांगला प्रेशर आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही चाललेलो आहे ते गावी आणि गाडी घेऊन जाणार आहे पहिल्यांदाच. इथून संगमेश्वर आहे ना तरी 284 किलोमीटर दाखवते. तर आता बघूया, म्हणजे 300 किलोमीटर लगभग प्रवास होईल आपला. आणि लवकर निघतो आहे. सकाळचे आता तरी आहेत ना 3:45 वाजत आलेत. आणि इथून जाऊया, डोंबिवलीतून निघतो आहे. डोंबिवली ते संगमेश्वर प्रवास होणार आहे. चला जाऊया फटाफट. आणि रोड वगैरे बघूया कसा आहे. गोवा हायवेने मी आता पहिल्यांदाच गाडी घेऊन जाणार आहे गावाला. माझ्यासोबत अनिल आहे आणि मी, असे दोघंजण आम्ही जाणार आहे. तर चला जाऊया मस्तपैकी. सकाळी फ्रेश झालो आहे, तर जाऊया गावचा प्रवास करूया. चला, आपल्यासोबत अनिल आहे. आम्ही दोघंजण आज प्रवास करणार आहे. चला, गाडी रेडी आहे. अनिल घेतो इथून, नंतर मग आपण अल्टीपल्टीवरती चालू. चला, प्रवासाला सुरुवात. वाजलेत बघा 4 वाजून गेले निघेपर्यंत. हां, चला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला, आई लक्ष्मी माते की जय. चला, प्रवास सुरू. चला, पण पहिलाच हॉल्ट घेतला आहे आणि गोवा हायवे लागला आहे. बरोबर बघा 5 वाजून 5 मिनटंच झाले आहेत. म्हणजे आपण एका तासामध्ये आपण आलो इथे. जरा इथे चहा पिऊया. आम्ही शोधवतो मागे तिकडे चहा वगैरे पिण्यासाठी, कुठे काय दिसलंच नाही. हां, कारण मध्ये हे होतं ना. हां, कंटेनर वगैरे किती भेटले. हां, कंटेनर भेटतात. आम्ही पनवेल मुंब्रा रोडने आलो आम्ही. तर त्या रोडला भरपूर असे मोठे मोठे कंटेनर वगैरे चालू असतात. पण ठीक आहे, 1 तासामध्ये आलो आहे इथे. जरा चहा वगैरे पिऊया जरा. गुळाचा चहा सकाळ सकाळ खूप छान लागतो. चला, चहा पिऊन झाले आहे आणि फटाफट निघू आता. आपण आता लास्ट हॉल्ट आपण वडखळला घेऊया. वडखळला जाऊन मस्त नाश्ता वगैरे करू. तिथे भेटतो डायरेक्ट फटाफट. सकाळी जेवढा आम्हाला रोड क्लिअर करता येईल ना तेवढा पळवायची आहे गाडी. नंतर उन्हातून तापणार आहोत जाम. त्याच्या आधी घरी जायचं आहे. चला, आपण आता पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. थोडा अजून लांब असताना आम्हाला धक्का मारा लागला असता गाडीला. इंदापूरमध्ये आलो आहे आणि इथे आता गाडीच्या पोटात टाकू जरा पेट्रोल. आमचं नशीब खराब आहे. पेट्रोलच नाही आहे पंपावर. पण आता पुढच्या पेट्रोल पंपावरून जाईल काय? अजून 5 किलोमीटर पुढे अजून एक पेट्रोल पंप आहे, तिथे जाऊन भरूया. पण गाडी तिथपर्यंत पोचली पाहिजे, नाही तर धक्का मारा लागेल. हा कुठला आहे? भारत. हा बघ, भारत पेट्रोलियम आहे ना. जाऊया ना तिथे. थांब ना, इथून बॉटलमध्ये आणू थोडं तरी. नाही जाऊ. आहे ना ती काय गाडी घेऊन जायला आहे. हे बघा, इथेच बाजूला एक आहे पेट्रोल पंप. आता इथे तरी पेट्रोल असू दे म्हणजे झालं. फायनली ह्या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल आहे आणि आमच्या जीवात जीव आला आहे. नाहीतर इकडे मध्येच संपला असं, धक्का मारा लागला असता. काय पर्याय नव्हता आमच्याकडे. आणि आम्ही तिकडे मागेच भरायला पाहिजे होता अगोदर. तर 2 गाड्या होत्या. बोललो जाईल वडखलला, बोललो इकडे नाश्ता पण करू आणि पेट्रोल पण भरू.
जाऊ त्याचा संपत पेट्रोल आलाय. आहे ना इथे. हा भेटेल ना पेट्रोल ते काय 0-0. चला गाडीच्या पोटात तर पेट्रोल भरलेलं आहे. आता जरा आमच्याहून पेटपूजा करायची आहे. जाऊया वडखलला जाऊन तिथे जरा नाश्ता करूया काहीतरी गरम गरम मस्त पैकी. बरं रोड आहेत ना, रोड एक नंबर आहेत का. गाडी चालवायला जाम मजा येते. चला आम्ही आता वाक्कन नाक्याला आलो. इथे आपण खोपोलीवरून येतो ना पाली मार्ग, तो बघा इकडून येतो या साईडने. आणि इकडे हा गेला गोवा हायवे. मस्त वगैरे जरा पोटभर नाश्ता करूया, नंतर मग पुढचा प्रवास. इकडे रिक्षा बघा कसली सजवलेली आहे, एक नंबर. बापरे कसलं आतमध्ये तर एक नंबर असेल रे. चला आम्ही इकडे मिसळ पाव ऑर्डर केलेली आहे. जरा मस्त पोटभर जरा नाश्ता करू, मग काय जेवायला नंतर बघूया काय कुठे काय पोचतोय आपण. आणि मला आहे ना मोटो ब्लॉगिंगचा सेटअप लावायचा होता. मला वाटलं अनिलकडे आहे ना ते फुलवालं हेल्मेट असतो ना तो आहे, आणि त्याकडे बघितलं तर स्कूटीचा हेल्मेट असतो तोच आहे, प्लॅन फिस्कटला. मग काय आता मध्ये मध्ये फुटेज घेत घेत प्रवास चालू आहे. आता आम्ही वाकण नाक्याला इथे जरा नाश्ता करतो. इथे मस्तपैकी पोटभर नाश्ता करू, नंतर पुढचा प्रवास चालू करू. तर इथे मस्त नाश्ता वगैरे केलेला आहे पोटभर. इकडे सर्व मिळतं, भजी, कांदा भजी, वडापाव सोडले, वडे. बारक्या किती काम करतो, मेहनती आहे मेहनती. मी हे आपण कधी आलो होतो रे, 3 वर्ष आधी आलो होतो ना, त्यावेळेस छोटं होतं ना तुमच्या इकडे बाहेर. त्यावेळेस एकदम छोटा होता, आता बारक्या जरा मोठा झाला आता. आई कुठे मेहनती मेहनती पोरगा आहे एकदम. हा तुझा मोठा भाऊ काय? ओके फॅमिली बिझनेस आहे. हा, मस्त मिसळ वगैरे एक नंबर आहे का. चिकनचा रस्सा खाल्ल्यावर का वाटत. मी 2-3 वेळा घेतला रस्सा. चल ये बाय, भेटू नंतर कधी येऊ तेव्हा. ए आता कुठे थांबूया? पोलादपूरला जाऊ जरा उन्हाच्या आधी. येते काही का आमच्याकडे गावाला? आमच्याकडे सगळ्यांनी घालवली, गुरं नाही राहिली आता आमच्याकडं. अशी मायाळू गाय पाहिजे उभी राहिली, सेम वासरू आहे तिथं. चला इथे वाकणला कोणतं माहिती का, शुभम हॉटेल. इथे मस्त एक नंबर मिसळ वगैरे तर एक नंबर होती. मी किती 2-3 वेळा रस्सा घेतला. उसळ खूप छान होती या का. याला वासराला एक घाल, एक इकडे. चला झाला सकाळचा नाश्ता. हे मारकुट आहे नाही रे, असे मायाळू पाहिजेत गुरं. चला वाकण फाट्यावरून नाश्ता करून आता आम्ही चाललो आता आपल्या घराच्या दिशेने. आता पोलादपूरला थांबू, बघूया आता. थोडं ऊन कमी आहे ना, तेवढ्यात जरा मारायची गाडी फास्ट, नंतर मग बघू थांबत थांबत जाऊ. किती वाजता आहेत काय माहिती. स्कूटीने जरा थांबावं लागतं कारण गाडी गरम होते ना. थोडा टाईम थांबलं, 15-20 मिनटं जरी थांबलं ना जरा थंड होईल गाडी. चला जाऊया फटाफट. आता मी जरा चालवतो गाडी आणि आता मागे थांबेल. कुठे गेला रे? गोवा हायवे महाडला पोचलो आपण. महाडमध्येच इथे लेण्या आहेत, बऱ्याच अशा लेण्या आहेत. हे बघा गंधारपाळे लेण्या असं नाव आहे इथलं. बघा आम्ही थांबलो इथे, खूप छान दिसतं इथे गोवा हायवेवरूनच. हे बघा जबरदस्त नजारा वाटतो. पावसाळ्यात कसलं वाटत असेल इथे, एकच नंबर. आणि आम्ही जरा इथे हॉल्ट घेतलेला, जरा थांबलेलं, मस्त वाटते इथून बघायला. पावसाळ्यात आपण येऊ त्यावेळेस इथे नक्की जाऊ वरती. तिकडे रस्ता आहे, तिथून पुढून जायला आहे वरती,
जाऊ शकतो वरती. जाऊ आपण एक दिवस. खूप छान आहे इथला नजारा. पण ते 9 वाजलेत आता आणि आम्ही आता महाडमध्ये पोचलो आहे. आता पुढचा प्रवास करूया. मेन कशेडी घाट आहे. एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल आहे. कशेडी घाट आता बोगदा गेला. बोगद्यातून जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊया फटाफट. हे बघा पोलादपूरला थांबलेला आहे मी. इथे जरा हॉल्ट घेतलेला आहे चहा पिण्यासाठी. आणि हा रोड जातो हा इकडे महाबळेश्वरला. आणि इकडे जरा चहाचा स्टॉल शोधतोय आम्ही. चहाचा स्टॉलच नाही भेटत. हे काजू आले, भाजलेले काजू, ओले काजू कसे आहेत? हे 300 रुपयाला. ओके, भाजलेले 250. ओके, 250 आहेत. इथे भाजलेले काजू पण आहेत. आणि हे रायवली आंबे ना. ओके, कसे विकता इथे? 100 रुपयाला डझन आहेत. अजून आहेत का या ओल्या काजू भेटतात अजून? अच्छा, हे इकडे जांभळं आणले, गावठी जांभळं. कुठे तुम्ही? पोलादपूरच्याच काय? पित्तरवाडी. कुठे आली ती? अच्छा, या साईडला महाबळेश्वर साईड. इकडे मोठ्यावाल्या काजू आहेत. चहाच्या शोधात होते पण बोललेलं जाऊ दे, लिंबू सरबतच पिऊ. हे इथे छोटंसं मार्केट आहे पोलादपूरचं. आणि आपण लेफ्ट मारला की गोवा हायवे. सो इथं पेट्रोल पंप पण आहे. ते वडापाववाले फेमस आहेत वाटतं तिथे. जाम गर्दी आहे. हां, ओके, जाम गर्दी आहे तिकडे. आणि इथेच बाजूला इथे राईट साईड मारलात ना, इथे डेपो आहे. हे बघा लालपरी आली. 40 किलोमीटर आहे. लालपरीचं दर्शन झालेलं आहे पोलादपूरमध्ये. का हा रोड बनतोय? हो, तिथे मार्केट होतं. मस्त ह्या उन्हामध्ये लिंबू सरबत गारगार. भारी बनवलं कडक. बरोबर 9:40 झाले आणि आपण पोलादपूरमध्ये आहे आता. हे बघा सुंदर. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. खूप छान इथलं वातावरण आहे. बस एवढंच की जरा गरम होते. ऊन कडाक्याचं लागतोय, बाकी काय नाही. बरोबर बघा 10 वाजत आलेत आणि आपण येऊन पोचलो आहे कशेडी घाटात. आणि हा कशेडीतला बोगदा पहिल्यांदा पार करणार आहे आपण या गाडीने. आणि हे बघा इकडचा जबरदस्त असे डोंगर. वाव, काय सुंदर नजारा आहे. आणि तो जुना गोवा हायवे तो वरून ना रे असा त्या साईडने ना, तिकडे मागेच आहे. त्या साईडने पण तो रोड बंद आहे तो. आणि आता नवीनचा झालेला गोवा हायवे. हे बघा आपण आता कशेडी घाट क्रॉस करणार आहे. थोडे ते फोटो वगैरे काढूया मस्त छान अशा आठवणी. चला, पहिल्यांदाच आपण गाडी घेऊन जाणार आहे कशेडी बोगद्यातून, कशेडी टनेल. चला जाऊया. काहीतरी जरा काम चालू वाटतं इथे स्टार्टिंगलाच. बोर्ड लावतात. बोर्ड. हा, बोर्ड लावतात. किती टाइम लागतोय बघूया का. 10:06 झालेत. आतमध्ये लाईटी आहेत जबरदस्त. 1 नंबर.
गारगार वाटतं. फॅन लावले आतमध्ये. भारी. दोन मिनिटात आलेलं बाहेर. 2 मिनिटं मस्त गारगार वाटतं जरा आतमध्ये. दुपारची दिवा गाडी काय. वाव, एक नंबर. खाली आहे पूर्ण. चला फायनली 12:30 वाजता आम्ही संगमेश्वरमध्ये पोचलेलो आहे. आज सकाळपासून काय झालं काय माहिती नाही. आम्हाला स्टार्टिंगला तिकडे पेट्रोल भरायचं होतं, तिकडे पण पेट्रोल नाही भेटला. आणि आता संगमेश्वरमध्ये आलो आहे, तर तिकडे धामणीत पण पेट्रोल नाही आहे. आणि इथे काय पैसा पण शाळेच्या पुढे जो पेट्रोल पंप आहे ना, तिथे आलेलो आहे. तर तुम्हाला लाईन दाखवतो, एवढी लाईन लागली आहे. हे बघा, इथपासून गाड्यांची लाईन लागली आहे. CNGला एवढी लाईन लागते, पेट्रोलसाठी लागली. आणि एवढ्या ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये एवढं सगळं लाईनीत आहेत. म्हणजे धामणीच्या पेट्रोल पंपावरून सगळेजण इकडेच येत आहेत. 12:30 वाजून गेलेत आणि आम्ही पोचलो संगमेश्वरला. फायनली नंबर लागला आहे. मागे गाड्या बघा किती आहेत. चक्कर यायची उन्हात. आणि आम्हाला भेटलं फायनली 300चं भेटलं. बाकीच्यांना काहीतरी 200-200चं वाटतं देत आहेत. 300चं टाकलं. बस झालं तेवढं तर तेवढं, नंतर मग संपेल तेवढं बघता येईल. चला आपण आता डिंगणी कर्जुवे रोडला लागलो आहे. आणि रोडचं लय जोरात काम चालू आहे. गाडी एवढी सांभाळून चालवायला लागते. बघा रोडची हालत बघा, मोठे मोठे खडे टाकलेत. पण हा एकदा रोड झाला ना एक नंबर होईल. पण हे पावसाच्या आधी व्हायला पाहिजे होती कामं. काय हे ट्रकवाले ऐकतच नाहीत. कसला स्पीडमध्ये चाललाय तो. CNGची लाईन बघा कसली लागली. आता बरेचसे आहेत ना गोवा हायवेवरून इथे CNG भरायला येतात. इथे चांगला प्रेशर आहे. आणि हे बघा लाईन लागली आहे कसली. अशीच लाईन आम्ही पण लावली होती पेट्रोल भरायला आज. बघा डिंगणीमधला CNG पण. हे मोठे मोठे खडे आहेत ना, त्याच्यावरून जरा भीती वाटते. कारण स्कूटीचे टायर जे छोटे आहेत ना, तर स्लिप खाण्याची शक्यता आहे. ते बेकार हालत आहे. मुंबईवरून आता एकदा मुंबईवरून यायला टाइम लागला ना. मुंबईतून तर आलेला फटाफट, तो रोड चांगला होता. आता इकडे लय बेकार आहे. तेवढा टाइम घरी जायला लागणार. आता हे याच्यामध्ये गाडी चालवायला एकदम कंटाळा येतो. असे स्लो स्लो चालवायला. कधी आज जाऊ काय. हा बघा असा रोड बनणार आहे, कॉन्क्रीटचा रोड. एक साईड बनवला आहे, एक साईड बाकी आहे या साईडनी. पण इकडे जरा आहे, जरा बऱ्यापैकी रोड आहे. खडी बिडी आहे ना, जरा बसले व्यवस्थित. बघा असा एकदा रोड झाला ना खतरनाक होईल. आम्ही मला वाटतं 10 ते 15 मिनटात घरी पोचू. बघा इकडे जोरात काम चालू आहे, प्रगतीपथावरती आहे. इकडे दगड बघा कसले काढले आहेत, काळे दगड आहेत, काळे. खतरनाक चढ आहेत आमच्या इकडचे. चला फायनली आपण आलो आपल्या वाडीमध्ये. तर मंडळी फायनली घरी आलो आहे. आणि चिकू बघा इकडे आल्यापासून नुसता खेळतो आहे, बॅटबॉल खेळतो आहे. तर मस्त घरी आल्यानंतर आहे ना पहिले ना फ्रेश झालो, कारण एवढं गरम होत होतं ना. पहिले आंघोळ केली आणि त्यानंतर मग मस्तपैकी पोटभर जेवलो. आणि त्यानंतर मग आता जरा बाहेर बसलो आहे. सो बोललो जरा व्हिडिओ एंड करूया. प्रवास मस्त झाला एकदम. आम्ही सुखरूप आलो इकडे.
थोडा टाईम लागला म्हणजे आम्ही 12-12:30पर्यंत पोचलो संगमेश्वरला आणि थोडी खरेदी वगैरे करीपर्यंत जरा टाईम झाला. आम्ही घरी आलो आणि आमच्या इकडे रोडचं आहे ना काम चालू आहे, तर त्यामुळे तिथून जरा गाडी सावकाशच घेऊन जावी लागते. तर बघूया काय कधी गेलो त्या रोडला करून सांगितलेलं की हळूहळू या आणि आम्ही स्लो चाललेलो तिथून कारण रोड खूप खराब आहे आणि कधी आता जाणं झालं तर थोडं सावकाशच जाऊ. तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो गावी आलो आहे फायनली. चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू असेच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.